त्याचं विश्लेषण असं हवं आहे की तिकडे भूकंप झाला, हादरे महाराष्ट्राच्या राजकारणात बसलेत. मी मुद्दाम त्यांना पहिल्या प्रश्नात डिवचलं नाही, कारण मित्राने सांगून अजून दुःखावर जखमेवर त्या मीठ सोडायचं नव्हतं मला. पण ज्या अर्थाने तिथल्या भूकंपाचे हादरे आज महाराष्ट्रामध्ये दिसले आणि इथल्या महाविकास आघाडीतल्या नेत्यांकडून एकमेकांवरती वार पलटवार झाले की काँग्रेस कसं वागते याच्याबद्दल शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या नेत्यांनी सांगायला सुरुवात केली. अडेल तट्टूपणा, लवकर निर्णय न घेणं, गोंधळ निर्माण करणं, या सगळ्या गोष्टींच्या बद्दल मित्रांमध्येच आता वाद सुरू आहे. येणाऱ्या निवडणुकीच्या दृष्टीने किती चिंताजनक आहे? अगदी बरोबर मुद्दा आहे विलास. कारण आजच्या बिहारच्या निकालामधून जे पॉलिटिकल टेक अवे जे आहेत त्याच्यामध्ये एक प्रमुख आणि ठळक मुद्दा हा आहे की भाजप मित्र पक्षांना कसं वागवतं आणि काँग्रेस मित्र पक्षांना कसं वागवतं. आणि विशेषतः आत्ताच्या लोकसभा निवडणुकीनंतर गेल्या 1.5 वर्षामध्ये भारतीय जनता पक्षाने मित्र पक्षांच्या संदर्भातली जी भूमिका पुन्हा पुन्हा स्पष्ट केली आहे किंवा पुन्हा ते ठळक बनली आहे, त्याच्यामध्ये हा मुद्दा खूप निर्णायक आहे. महाराष्ट्रामध्ये आपल्या लोकसभा निवडणुकीच्या वेळेला नव्यानेच राष्ट्रीय लोकशाही आघाडीमध्ये किंवा एनडीए मध्ये आलेले जे अजित पवारांची राष्ट्रवादी होती, तिच्याबद्दल एक प्रकारचा आकस भाजपच्या आणि संघाच्या कार्यकर्त्यांमध्ये होता आणि त्याचा फटका लोकसभा निवडणुकीच्या वेळेला भाजपला बसला. आणि त्यानंतर जी नवी विजयाचे टेम्पलेट जे भाजपनी रिडिझाईन केली त्याच्यामध्ये काही मुद्दे जे आले, त्याच्यात एक महिलांचा मुद्दा आहे. मध्य प्रदेशातली लाडली बहिला योजनेची जे महाराष्ट्रामध्ये लाडकी बहीण नावाने जी नव्याने आणली गेली ती योजना आहे. किंवा म्हणजे त्याच्यावर कॉन्ट्रोवर्सी झाली हे जरी खरं असलं तरी मतदार यादीवरती अधिक लक्ष द्यायला भाजपने त्यानंतर सुरुवात केली. ती कुठल्या पद्धतीने केले त्याच्यावर आरोप प्रत्यारोप होऊ शकतात, परंतु मतदार यादीवरचं लक्ष अधिक केंद्रित केलं हा एक त्याच्यातला मुद्दा आहे, नव्या टेम्पलेट जी आहे त्याच्यामध्ये. आणि तिसरा जो ठळक मुद्दा आहे जो विधानसभेच्या वेळेला महाराष्ट्रात पण स्पष्ट झाला आणि आज बिहारमध्ये चिराग पासवानांचा जो पक्ष आहे तो किंवा जितनराम मांझीचा जो पक्ष आहे तो, त्यांना ज्या पद्धतीनं भाजपने ताकद दिली, म्हणजे जनता दल युनायटेड त्यांचा प्रमुख मित्र पक्ष होता. जसं महाराष्ट्रामध्ये एकनाथ शिंदेची शिवसेना हा विधानसभेच्या वेळेला प्रमुख मित्र पक्ष होता, परंतु नव्याने एनडीए मध्ये आलेल्या अजित पवारांच्या पक्षाला जे यश मिळालं विधानसभेमध्ये तशाच स्वरूपाचं, म्हणजे तेवढ्या जागा लढवल्या नाहीत पण तशाच स्वरूपाचं यश जे आहे ते चिराग पासवानांच्या पक्षाला आज बिहारमध्ये मिळालं. आणि त्यामुळे भाजप आणि काँग्रेस मित्रपक्षांना कसं वागवतं या संदर्भातली तुलना नव्याने आजपासून सुरू झाली. आणि तुम्ही सुरुवातीला जी अजित पवारांची जे वक्तव्य दाखवलं किंवा 2 राष्ट्रवादी एकत्र आणण्याच्या संदर्भातली जी एक शक्यता व्यक्त केली, त्या अनुषंगानं येणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीमध्ये हे जे मित्रपक्षांना दिली जाणारी ट्रीटमेंट जी आहे किंवा मित्रपक्षांना दिलं जाणारं जे बळ आहे भाजपकडून विशेषतः, कारण भाजपची एक त्याला त्यांचे जे शक्तीस्थळ आहे, जे स्ट्रेंथ आहे, त्याच्यामध्ये बूथ लेवलचं मॅनेजमेंट, उमेदवारांची निवड, त्याच्यासाठी सर्वे, हे जे सगळी जे एक प्रक्रिया आहे ती प्रक्रिया मित्रपक्षांना सुद्धा त्यांनी राबवायला लावली. तुम्हाला आठवत असेल की विधानसभेच्या वेळेला अजित पवारांच्या पक्षाला एक ऍडवायझरच अशा पद्धतीनं देण्यात आला, गुलाबी ऍडवायझर. गुलाबी ऍडवायझर. तर ही जी सगळी भाजपची ही जी प्रक्रिया आहे ती मित्रपक्षांनी अडॉप्ट करावी यासाठी आग्रह धरला गेला. आणि आपल्या कार्यकर्त्यांमधून, आपल्या मतदारांमधून, म्हणजे आपले जे हक्काचे मतदार आहेत त्याच्यामधून अजित पवारांच्या बद्दलचा जो आकस होता तो दूर करायचा प्रयत्न केला. त्याचं यश महाराष्ट्रात मिळालं आणि त्याच स्वरूपाचं यश, म्हणजे तुम्हाला आठवत असेल की चिराग पासवान आणि त्यांच्या काकांमध्ये जे भांडण सुरू होतं त्याच्यामध्ये अचानक त्या काकांना बाजूला करून ज्यावेळेला चिराग पासवानांना जवळ घेण्यात आलं, त्यांना केंद्रात मंत्रिपद देण्यात आलं, त्याच्यानंतर जी ट्रीटमेंट भाजपने चिराग पासवानांना दिली की ज्या चिराग पासवानांच्या मुळे नितीश कुमारांनी एनडीए सोडली होती 2020च्या निवडणुकीनंतर, ते त्या सगळ्यांना सांभाळण्याचं जे कौशल्य विधानसभेच्या वेळेला आता जे बिहारमध्ये दाखवलंय तर त्याचा परिणाम आहे. आणि मला असं वाटतं की स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये सुद्धा हा मुद्दा खूप निर्णायक असेल. आणखी एक मुद्दा आहे ज्याच्यावर आपण चर्चा केली पाहिजे, तो म्हणजे नॅरेटिव्हचा आहे. आणि झालंय काय माहिती का की जंगलराजचा जो मुद्दा आहे तो या एनडीएच्या प्रचारामध्ये
इतक्या ताकदीनं समोर आणला गेला हो. की त्याच्या पुढे वोट चोरीचे आरोप, नोकरी, कामधंदा, समृद्ध बिहार वगैरे हे जे काही नॅरेटिव्ह उभं केलं जात होतं ते एका जंगल राजने म्हणजे ते खोडून काढलं. आणि भीती म्हणजे असं आहे की मतं घेण्यासाठी काही स्वप्न दाखवावे लागतात आणि काही भीती पण दाखवावी लागतात. हो. ती जी भीती आहे ती भीती वरचढ ठरली असं माझं निरीक्षण आहे या संदर्भात. ठीक आहे. मला खरं तर आता तुम्ही मित्रपक्षांच्या बद्दल म्हणालात, सुधीर भाऊंकडे जायचंय मला एका महत्वाच्या मुद्द्यावर बोलण्यासाठी. पण ठीक जी एक गोष्ट आहे, तुम्ही खरं तर आता गझल नवाजांच्या एका कवितेच्या ओळींच्या बद्दल, सुरेश भटांबद्दल बोललात. पण मला तुम्हाला इलाई जमादार यांची माफी मागून काही 2 ओळी ऐकवायच्यात. त्या अशा आहेत, जखमा अशा सुगंधी झाल्यात काळ झाला, केलेत वार ज्याने तो मित्र असावा. मी मोगरा म्हणाले ते, मी म्हणतो मित्र असावा. अशी परिस्थिती तुमच्याबद्दल होताना दिसते. तुम्ही ज्याला ज्याला म्हणून मित्र